विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेटॉलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण जनगणनावरील प्रश्न 2024 पाहणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, भारतात पहिली आर्थिक जनगणना कधी झाली? पहिल्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी 1977. 1977 ला भारतात पहिली आर्थिक जनगणना झालेली आहे. पुढील प्रश्न क्रमांक दुसरा, भारतात पहिली पूर्ण जनगणना कधी झाली? दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी 1881. 1881 ला भारतात पहिली पूर्ण जनगणना झालेली आहे. भारताची पहिली पूर्ण जनगणना इंग्रजांच्या काळात त्यांच्या अंमलाखाली 17 फेब्रुवारी 1881 मध्ये झालेली आहे. पुढील प्रश्न क्रमांक तिसरावा, भारताची 15वी जनगणना कधी झाली? तिसऱ्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, भारताची 15वी जनगणना 2011 ला झालेली आहे. आणि ही झालेली जनगणना शेवटची जनगणना झालेली आहे. पुढील प्रश्न क्रमांक चौथा, कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत जनगणना घेण्यात येत असते? चौथ्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, गृह मंत्रालय. गृह मंत्रालयाच्या अंतर्गत जनगणना घेण्यात येत असते. पुढील प्रश्न क्रमांक पाचवा, जनगणना प्रत्येकी किती वर्षानंतर घेण्यात येत असते? पाचव्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी 10 वर्षे. जनगणना प्रत्येकी 10 वर्षानंतर घेण्यात येत असते. पुढील जनगणना ही 16वी जनगणना होती, जी की 2021 मध्ये होणार होती, परंतु कोविड-19 च्या महामारीमुळे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे. म्हणून 2021 ची जनगणना ही कोविड-19 मुळे पुढे ढकलण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न क्रमांक 6, भारतीय प्रजासत्ताकाची पहिली जनगणना केव्हा झालेली आहे? म्हणजे भारत जेव्हा स्वतंत्र झाला त्याच्यानंतरची पहिली जनगणना केव्हा झाली? 6व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए 1951. 1951 ला भारतीय प्रजासत्ताकाची पहिली जनगणना झालेली आहे. पुढील प्रश्न क्रमांक 7, भारताची जनगणना खालीलपैकी कोणत्या विषयावर कव्हर करते? 7व्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व, म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए, ऑप्शन क्रमांक बी आणि ऑप्शन क्रमांक सी वरील सर्व योग्य उत्तर आहेत. पहिला आहे लोकसंख्याशास्त्र, दुसरा स्थलांतर आणि तिसरा साक्षरता. हे तिघांची कव्हर भारतीय जनगणना करते. त्यालाच इंग्रजीमध्ये डेमोग्राफिक्स, मायग्रेशन अँड लिटरसी हे तिन्ही घटक भारतीय जनगणना कव्हर करते. पुढील प्रश्न क्रमांक 8, सीएम चंद्रमौली हे च्या भारतीय जनगणनेसाठी भारताचे रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त होते. 8व्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए 2011. सीएम चंद्रमौली हे 2011च्या भारतीय जनगणनेसाठी भारताचे रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त होते. पुढील प्रश्न क्रमांक 9, जगातील पहिली जनगणना कोणत्या देशात करण्यात आली? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी स्वीडन. स्वीडन या देशात जगातील पहिली जनगणना करण्यात आली. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की जनगणना केव्हा करण्यात आली? जगातील पहिली जनगणना ही स्वीडन येथे 1749 रोजी स्वीडन मध्ये जगातील पहिली जनगणना करण्यात आली. पुढील प्रश्न क्रमांक 10, पहिली दशकीय जनगणना केव्हा करण्यात आली होती? 10व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी 1890. 1890 ला पहिली दशकीय जनगणना करण्यात आली आणि ते पण USA या देशात करण्यात आली. पुढील प्रश्न क्रमांक 11, जनगणना 2011 नुसार कोणत्या भारतीय राज्यात सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहे? 11व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी हरियाणा. हरियाणा या राज्यात सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 12, जनगणना 2011 नुसार
कोणत्या भारतीय राज्यात सर्वात जास्त लिंग गुणोत्तर आहे? 12व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए केरळ. केरळ या राज्यात जनगणने 2011 नुसार सर्वात जास्त लिंग गुणोत्तर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 13वा. जनगणना 2011 नुसार स्वतंत्र भारताची जनगणना कितवी आहे? 2011 ची जनगणना ही स्वातंत्र्यानंतरची कितवी जनगणना आहे असा प्रश्न विचारलेला आहे. 13व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी. स्वातंत्र्यानंतरची ही भारताची 7वी जनगणना आहे आणि एकूण 1872 ला भारताची पहिली जनगणना झाली आणि तेव्हापासून 2011 ची जनगणना ही 15वी जनगणना आहे आणि स्वातंत्र्यानंतरची 7वी जनगणना आहे आणि सुरुवातीपासून 15वी जनगणना आहे. पुढील प्रश्न क्रमांक 14वा. भारतीय जनगणनेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? 14व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए हेनरी वॉल्टर. हेनरी वॉल्टर यांना भारतीय जनगणनेचे जनक असे म्हटले जाते. पुढील प्रश्न क्रमांक 15वा. जनगणना 2011 नुसार भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे? 15व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी ठाणे. ठाणे हा जिल्हा जनगणना 2011 नुसार भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा ठरलेला आहे. पुढील प्रश्न क्रमांक 16वा. 2011च्या जनगणनेमध्ये काय वेगळे होते? 16व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी ट्रान्सजेंडर लोकसंख्या मोजली. 2011च्या जनगणनेमध्ये ट्रान्सजेंडर ची लोकसंख्या मोजलेली आहे, हे वेगळे होते. पुढील प्रश्न क्रमांक 17वा. 2011च्या जनगणनेनुसार भारतात सर्वात मोठा भाग कोठे काम करतो? 17व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी कृषी क्षेत्र. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वात मोठा भाग हा कृषी क्षेत्रात कार्य करतो. पुढील प्रश्न क्रमांक 18वा. 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्यात सर्वोच्च लोकसंख्येची घनता आहे? 18व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए बिहार राज्य. 2011च्या जनगणनेनुसार बिहार राज्यात सर्वोच्च लोकसंख्येची घनता आहे. तर घनता किती आहे ते तुम्हाला प्रश्न पडला असेल. 1102 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर इतकी घनता बिहार या राज्यात आहे. पुढील प्रश्न क्रमांक 19. 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्यात सर्वात कमी लोकसंख्येची घनता आहे? 19व्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेश या राज्यात सर्वात कमी लोकसंख्येची घनता आहे. फक्त 17 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर इतके घनता अरुणाचल प्रदेश या राज्यात आहे. पुढील प्रश्न क्रमांक 20वा. खालीलपैकी कोणत्या राज्यात भारतातील जास्तीत जास्त एससी लोकसंख्या आहे? एससी लोकसंख्या म्हणजेच अनुसूचित जाती असे त्याला म्हटले जाते. 20व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश राज्यात भारतातील जास्तीत जास्त एससी लोकसंख्या आहे. पुढे आपण काही IMP पॉइंट्स पाहणार आहोत. पहिला पॉइंट आहे 2011च्या जनगणनेचे घोषवाक्य. आमची जनगणना आमचे भवितव्य असे होते. त्यालाच इंग्रजीमध्ये अवर सेन्सस अवर फ्युचर असे म्हटले जाते. पुढचा पॉइंट 2011 भारतीय जनगणनेचा शुभंकर काय होता? 2011च्या भारतीय जनगणनेचा शुभंकर एक महिला प्रगणक हा शुभंकर होता. पुढचा पॉइंट सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेले राज्य बिहार. पुढचा पॉइंट पाहूया. सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य अरुणाचल प्रदेश. 7वा पॉइंट सर्वाधिक लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश नवी दिल्ली. 8वा पॉइंट कमी लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीप. पुढचा 9वा पॉइंट सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य उत्तर प्रदेश. 10वा पॉइंट सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य सिक्कीम. 11वा पॉइंट सर्वाधिक लिंग गुणोत्तर असलेले राज्य केरळ. 12वा पॉइंट सर्वात कमी लिंग गुणोत्तर असलेले राज्य हरियाणा. पुढचं 13वा पॉइंट
सर्वाधिक साक्षरता दर असलेले राज्य केरळ. पुढचा 14वा पॉइंट, सर्वात कमी साक्षरता दर असलेले राज्य बिहार. 15वा पॉइंट, भारतीय जनगणना 2011 हे 2 टप्प्यामध्ये घेण्यात आलेले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये घरांची यादी आणि गृहनिर्माण जनगणना घेण्यात आली. ते एप्रिल ते सप्टेंबर 2010 या कालावधीमध्ये घेण्यात आला. दुसरा आहे लोकसंख्येची गणना घेण्यात आली दुसऱ्या टप्प्यामध्ये. ते 9 ते 28 फेब्रुवारी या कालावधीमध्ये घेण्यात आले. पुढचा पॉइंट क्रमांक 16, सर्वात जास्त ग्रामीण लोकसंख्या असलेले राज्य उत्तर प्रदेश. 17वा पॉइंट, क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य राजस्थान. महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांकावर आहे. पुढचा पॉइंट, लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेश. महाराष्ट्राचा याच्यात 2रा क्रमांक लागतो. पुढचा पॉइंट, 2011च्या जनगणनेनुसार भारताचा साक्षरता दर किती आहे? 74.04% इतका भारताचा साक्षरता दर आहे. पुढचा पॉइंट, पुरुषांमधील साक्षरता दर 82.14% इतका आहे. पुढचा पॉइंट, महिलांमध्ये साक्षरता दर 65.46% आहे. पुढचा पॉइंट, केरळने 93.91% साक्षरता दरासह अव्वल कायम राखलेले आहे. पुढचा पॉइंट, 63.8% साक्षरता दरासह बिहार एकूण क्रमवारीत शेवटच्या स्थानावर आहे. पुढचा पॉइंट, 2011च्या जनगणनेनुसार सर्वात साक्षर जिल्हा सरचिप मिझोराम हे आहे. पुढचा पॉइंट, कोणत्या राज्याची लोकसंख्येची वाढ नकारात्मक आहे? नागालँड या राज्याची लोकसंख्येची वाढ नकारात्मक आहे. पुढचा पॉइंट, कोणत्या राज्यात लोकसंख्या वाढीचा दर सर्वाधिक आहे? मेघालय या राज्यात लोकसंख्या वाढीचा दर सर्वाधिक आहे. पुढचा पॉइंट, कोणत्या राज्यात लोकसंख्या वाढीचा दर सर्वात कमी आहे? केरळ राज्यात लोकसंख्या वाढीचा दर सर्वात कमी आहे. पुढचा 25वा पॉइंट, 2011च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वात मोठा आदिवासी समूह कोणता आहे? भिल ही आदिवासी जमात भारतातील सर्वात मोठा आदिवासी समूह आहे. 26वा पॉइंट, भारतात सर्वाधिक बोलली जाणारी पहिली भाषा हिंदी ही आहे. 27वा पॉइंट, भारतात सर्वाधिक बोलली जाणारी दुसरी भाषा बंगाली ही आहे. 28वा पॉइंट, भारताची लोकसंख्या जगाच्या लोकसंख्येच्या किती टक्के आहे? एकूण जगाच्या लोकसंख्येच्या 17.5% आहे. लास्ट पॉइंट आहे हा, भारताची लोकसंख्या 2001 ते 2011 पर्यंत किती वाढलेली आहे? 18.18 कोटी इतकी लोकसंख्या वाढलेली आहे 2001 ते 2011 च्या दरम्यान. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद. जाता जाता व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब सुद्धा करू शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद.